नमस्कार, मी महेश कुमार पोष्टी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली अंतर्गत निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत गणित कृतींचा गुरुवार या कार्यक्रमासाठी मी इथे उपस्थित आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण गणन, बेरीज, वजाबाकी, संख्यातील अंकांचं स्थान, त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत व त्याचं विस्तारित रूप या विषयावर चर्चा करणार आहोत। इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार केला असता विद्यार्थ्याच्या परिसराचं निरीक्षण, त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचं निरीक्षण त्याला किती आहे याचं ज्ञान तपासावं लागेल। त्याचबरोबर त्यावर आधारित त्याची गणन प्रक्रिया आणि मोजमाप करण्याची क्षमता तपासून पाहावी लागेल आणि मग त्यानंतर त्याला बेरीज आणि वजाबाकी या क्रियांकडे वळवावे लागेल। तत्पूर्वी आपण त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील आजूबाजूच्या घटनांवर आधारित काही शैक्षणिक चार्टच्या माध्यमातून वाढ होणं आणि कमी होणं या बाबी त्याच्या किती दृढ झालेले आहेत तेच तपासून पाहूया। म्हणजेच आणि मग सरतेशेवटी वाढ म्हणजेच बेरीज आणि कमी होणं म्हणजेच वजाबाकी या संकल्पनेकडे त्याला वळवणार आहोत। या चित्रामध्ये विद्यार्थ्याच्या केसामध्ये झालेली वाढ, लांबीमध्ये झालेली वाढ आणि केस कापल्यानंतर त्याच्या लांबीमध्ये झालेला कमीपणा, वाढ आणि कमी यातून दाखवलेला आहे। त्याचबरोबर हाताच्या बोटांची वाढलेली नख आणि नेल कटरच्या सहाय्याने कापल्यानंतर नखाची घटलेली लांबी दाखवलेली आहे। यामध्ये मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर ही एकके देखील मुलांना समजतील। या चित्रामध्ये मुलांचं वाढलेलं वजन आणि वाढलेल्या मुलाचं कमी झालेलं वजन दाखवलेलं आहे। वजन ही संकल्पना मिलीग्रॅम, ग्रॅम, किलोग्रॅमशी संबंधित आहे। दुसऱ्या चित्रामध्ये टाकीमध्ये पाणी भरल्यानंतर टाकीतल्या पाण्याची पातळीत झालेली वाढ आणि पाण्याचा वापर केल्यानंतर टाकीतील पाण्याच्या पातळीत झालेली घट, वाढ आणि कमी ही संकल्पना आपल्याला दर्शवते। अशा पद्धतीने वाढ आणि कमी ही संकल्पना आपल्याला स्पष्ट होईल। या चित्रामध्ये दीदीनं भाकरी बनवल्यानंतर बुट्टीतील भाकरींच्या संख्येमध्ये झालेली वाढ आणि मुलानं किंवा घरातील इतर व्यक्तींनी भाकरी खाल्ल्यानंतर बुट्टीतील भाकरींची संख्या हळूहळू कमी होत झालेली आपल्याला दिसते। यातून भाकरीच्या संख्येत झालेली वाढ आणि झालेली घट नंतर दिसून येते। या चित्रामध्ये सुरुवातीला 3 आंबे झाडाला आहेत, त्यानंतर आंब्यांची संख्या वाढली, 5 झाली। एका मुलानं दगडाच्या साह्यानं एक आंबा खाली पाडला, 5 या संख्येतून 1 गेल्यानंतर उरले झाडावरची आंब्यांची संख्या 4। वाढ आणि कमी ही संकल्पना यातून स्पष्ट होते। या चित्रामध्ये मोबाईलच्या बॅटरी, त्यानंतर टीव्हीचा व्हॉल्यूम आणि गाडीचा स्पीडोमीटर हे दर्शवलेलं आहे। हे डिजिटल माध्यम आजकाल मुलांना स्पष्टपणे समजतात। यातून वाढ आणि कमी ही संकल्पना विद्यार्थ्यांना दृढ होणे शक्य होते। ही दैनंदिन उपकरणांची साधनं विद्यार्थ्यांनी बरीच हाताळलेली आहेत। ही वैद्यकीय साधनं आपल्यापुढे दिसत आहेत। पहिलं आहे ते तापमान मोजणारं तापमापी, दुसरं आहे ते ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब मोजणारं रक्तदाब यंत्र। याच्यामध्ये डिग्री सेल्सिअस या एककातून तापमान मोजलं जातं। तापमानामध्ये झालेली वाढ आणि झालेली घट दर्शवते। त्यानंतर वाढलेला बीपी आणि कमी झालेला बीपी म्हणजे वाढलेला रक्तदाब आणि कमी झालेला रक्तदाब हे मशीनच्या सहाय्याने मुलं टिपतील। यातून वाढ आणि कमी ही संकल्पना स्पष्ट होईल। मुलं ज्यावेळी मनोरा तयार करतात त्यावेळी या चित्राच्या सहाय्याने पहिला मनोऱ्याचे थर, वाढत गेलेले थर आणि त्यानंतर एक एक थर कमी होतानाचं चित्र, त्याचबरोबर प्रत्येक थरातील विद्यार्थ्यांची संख्या ही मुलांना मोजायला सांगावी। त्यातून वाढ आणि कमी ही संकल्पना स्पष्ट होईल। या चित्रामध्ये पायऱ्या दर्शवलेल्या आहेत, पायऱ्यांना संख्या दिलेली आहेत। पायऱ्या चढत गेल्या की वाढ ही संकल्पना आणि पायऱ्या उतरत गेल्यानंतर कमी ही संकल्पना स्पष्ट होईल। मुलाला विशिष्ट पायरीवर उभं राहायला लावून त्या अंकावरून उडी मारण्यास सांगावं दुसऱ्या पायरीवर, त्यातून वाढ। एका पायरीवरचा विद्यार्थ्याला खाली उतरण्यास सांगावं, त्यातून कमी ही संकल्पना विद्यार्थ्यांना सांगणं सुलभ होईल। या चित्राच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना गणन कौशल्य विद्यार्थ्यांचं तपासावं।
पहिल्या चित्रामध्ये 3 फुलं आहेत, दुसऱ्या चित्रामध्ये 5 फुलं आहेत आणि त्यांची एकूण बेरीज ही तिसऱ्या चित्रामध्ये दर्शवलेली आहे. उलट क्रमानं फुलांच्या संख्येतून एकत्रित फुलांच्या संख्येतून पिवळ्या संख्यांची फुलं वजा केली तर लाल किती फुलं उरली, अशी वजाबाकीची संकल्पना छोटीशी आणि बेरजेची संकल्पना विद्यार्थ्यांकडून या चित्राच्या माध्यमातून आपण दृढ करून घ्यावी आणि झालेली संख्या चौकटीत मांडावी. संख्या वाचन आणि त्या संख्येतून विद्यार्थ्यांना त्या संख्येतील स्थान ओळखता येणं अंकाचं हे अपेक्षित आहे. त्यासाठी सुरुवातीला विद्यार्थ्यांचं संख्या वाचन आणि त्यातील अंकांचं स्थान याचं दृढीकरण या साहित्याच्या माध्यमातून केलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत संख्या वाचन. आपल्यापुढे हे शैक्षणिक साहित्य मणितारांच्या सहाय्याने बनवलेलं दिसते आहे. या शैक्षणिक साहित्याच्या उपयोगातून गौरव आपल्याला संख्या वाचन करून दाखवणार आहे. पहिली संख्या आहे 2 अंकी 25. ठीक आहे. एकक स्थानी 5 आणि दशक स्थानी 2 हा अंक मिळून 25 ही संख्या तयार झालेली आहे. यानंतर आपण 3 अंकी संख्या तयार करणार आहोत. संख्या आहे 367. तर बाळ एकक स्थानी 7, दशक स्थानी किती आहे? 6. आणि हे कुठलं स्थान आहे? शतक स्थानी किती आहे? 3. 367. ओके. यानंतर आपण 4 अंकी संख्या बनवणार आहोत. 4 अंकी संख्या गौरवला सांगतो मी 4525. 4525. ओके. एकक स्थानी किती आहे? 5. दशक स्थानी 2. शतक स्थानी 5. आणि सहस्त्र स्थानी किती आहे? 4. संख्या किती झाली? 4525. व्हेरी गुड. आता गौरव आपणा पुढे या पुढील मोठी संख्या करून दाखवतोय. संख्या आहे 10,27,250. 10,27,250. एकक स्थानी काय येणार नाही, बरोबर आहे? 10,27,250. बरोबर आहे बघा. हे एकक स्थानी 0 आहे म्हणजे तिथं कुठलाही वस्तू आलेली नाही आहे. दशक स्थानी 5, शतक स्थानी 2, सहस्त्र स्थानी 7, दशसहस्त्र स्थानी 2, लक्ष स्थानी 0 आणि दशलक्ष स्थानी 1. संख्या वाचवा. 10,27,250. व्हेरी गुड. 10,27,250. अशा पद्धतीनं या शैक्षणिक साहित्याच्या सहाय्यानं मुलांचं आपण संख्या वाचन दृढीकरण करू शकतो. यानंतर गौरव आपल्या पुढे त्याच्या मनाची दशकोटीपर्यंतची संख्या तयार करून आणि त्याचे वाचन करून दाखवतो. त्याच्या मनाची संख्या तो तयार करतोय. आता मला एकक स्थानी दशक स्थानी असं स्थानानुसार सांग संख्या. एकक स्थानी किती आहे? एकक स्थानी 2, दशक स्थानी 3, शतक स्थानी 4, सहस्त्र स्थानी 2, दशसहस्त्र स्थानी 1,
लक्षच्या स्थानी मी 0 घेतला म्हणजे ते एकही म्हणी नाही. दशलक्षला 2, कोटीला 4 आणि दशकोटीला 5. व्हेरी गुड. आता संख्या कोणती झाली वाच? 54 कोटी 20 लक्ष 12,432. व्हेरी गुड. छान, खूप छान गौरव. व्हेरी गुड. विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान तपासून त्याची गणन प्रक्रिया मोजमाप करण्याची क्षमता तपासल्यानंतर वाढ होणं म्हणजेच बेरीज आणि कमी होत जाणं म्हणजेच वजाबाकी या संकल्पनेकडे वळवल्यानंतर सुरुवातीला 2 अंकी संख्यांपासून बेरीज आपण त्याची तयारी करून घेऊ. त्यानंतर वजाबाकी आणि टप्प्याटप्प्यानं 3 अंकी संख्यांची बेरीज, 4 अंकी संख्यांची बेरीज आणि त्याच पद्धतीनं वजाबाकी हे या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आपण तपासून पाहणार आहोत. नमस्कार. यानंतर आपण पाहणार आहोत बेरीज ही संकल्पना या शैक्षणिक साहित्याच्या सहाय्यानं. आपल्या समोर आहे सुश्रुत, तो आपल्याला बेरीज करून दाखवणार आहे. 25 अधिक 30 2 अंकी संख्यांची बेरीज प्रथम घेऊया आपण. 25 अधिक 30. 25 अधिक 30. 30. 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 बरोबर म्हणजे आहे. 55. संख्यावाच किती झाली? 55. 55. 25 अधिक 30 55. कारण 25 मध्ये एकक स्थानी 5 होतं, 30 मध्ये एकक स्थानी 0 होतं. 5 आणि 0 एकक स्थानी आलेलं आहे 5. 25 मध्ये दशक स्थानी 2 होतं आणि 30 या संख्येमध्ये दशक स्थानी 3 हा अंक होता. 3 आणि 2 5 म्हणून दशक स्थानी इथं बेरीज आलेली आहे 5 आणि एकूण संख्या झालेली आहे 25 अधिक 30 बरोबर 55. व्हेरी नाईस. यानंतर 4 अंकी संख्यांची बेरीज कशा पद्धतीने केली जाते ती आपण या शैक्षणिक साहित्याच्या सहाय्यानं पाहूया. सुश्रुत आपल्यासोबत आहे, तो आपल्याला ही 4 अंकी संख्यांची बेरीज करून दाखवतो आहे. बेरीज आहे 3457 अधिक 2342. अधिक एकक स्थानी किती आलं? एकक स्थानी 9. बरोबर आहे. 7 अधिक 2 9. ठीक आहे. दशक स्थानी 9. बरोबर आहे. शतक स्थानी 7. 5 का 7? 7 बरोबर आहे. आणि 5. सहस्त्र स्थान किती आलेलं आहे? 5. किती आली संख्या? 5. एकूण वाच. 5799. दे बघू इतकं. इथे 9. इथे 9. 700. वाच किती? 5700. 5799. व्हेरी गुड. आपण पाहूया 2 अंकी संख्यांच्या बेरजेपासून सुरुवात करून ते 4 अंकी संख्यांची बेरीज, हातच्यांची बेरीज आणि त्याचबरोबर 4 अंकी संख्यांची वजाबाकी. आता आपण पाहूया 4 अंकी संख्यांची हातच्यांची बेरीज. इथं 3201 अधिक 4889 या संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. याच्यामध्ये एकक, दशक, शतक, हजार, दशहजार हे स्थानिक किमतीनुसार त्यांचं स्थान दिलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी 10 मान्यांचे संच दिलेले आहेत. इथं बॉक्स दिलेले आहेत आणि या बॉक्समध्ये एकक स्थानी, दशक स्थानी, शतक, हजार आणि दशहजार स्थानी कोणता अंक येईल तो अंक आपल्याला या अंकचिठ्ठ्यांच्यातून निवडून तिथं मांडायचा आहे. चला पाहूया आपण कशा पद्धतीनं हे केलं जातं. पहिल्यांदा एकक स्थानच्या अंकांची बेरीज आपण करू. 9 अधिक 1. 9 अधिक 1 किती झालं? 10. इथं 10 माण्या आहेत. एकक स्थानी या 10 माण्या आपण इथं सरकूया. या 10 माण्या इथं आलेल्या आहेत. परंतु 10चा संच म्हणजे दशक. 10चा संच म्हणजे दशक. त्यातील एक हातच्या स्वरूपात दशक स्थानी जाईल. म्हणून इथं कोणताही अंक शिल्लक राहणार नाही. 10च्या 10 माण्या ज्या आहेत त्या पुढे जातील. इथं राहील
0 हे आहे 0. आणि इथून एक हातचा, यातील 10 मण्यांचा दशक स्वरूपातील एक हातचा दशक या स्थानी आलेला आहे. तो आपण इथं आता मांडूया. 9 अधिक 1 इथं 0 राहिलेला आहे आणि हा हातचा इथं वरती आलेला आहे. ठीक आहे. आता आपण दशक स्थानाकडे आलेलो आहोत. दशक स्थानी आपण पाहूया. इथं या पहिल्या संख्येमध्ये दशक स्थानी 0 आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये दशक स्थानी 8 आहे. 8 अधिक 0 बरोबर 8 आणि वरचा एक हातचा बरोबर 9. म्हणजे 9 मणी आपण इथं फिरवूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 ते 9 मणी आलेले आहेत. इथं 9 हा अंक आपण लिहूया. हे झालं दशक स्थानी 9. पुढे आपण जाऊया शतक स्थानाकडे वळूया. शतक स्थानाकडे इकडे लक्ष द्या. आता इथं 8 अधिक 2 8 अधिक 2 10. आता 8 अधिक 2 10 म्हणजे 10च्या 10 मण्या आपण इकडं आणल्या. परंतु आपला नियम काय आहे? 10चा संच हा हातच्या स्वरूपात पुढील घरात जातो. म्हणून इथं 10च्या 10 मणी इथं पुढील घरात जातील. म्हणजे इथं कोणताही अंक शिल्लक राहणार नाही. तिथं आला 0. कोणता अंक आला तिथं? 0. आणि हा जो 10 मण्यांचा संच आहे त्यातील 1000 या स्थानी गेलेला आहे तो हातच्या स्वरूपात. इथं आपण मांडूया. आपण 10 अधिक 2 म्हणजे हे आपण मांडूया. 8 अधिक 1 9 आणि इथं 8 आणि 2 10 शी 0 हातच्याला 1 पुढील घरात गेले. आता आपण 1000 या स्थानावरची बेरीज करू. पहिल्या संख्येमध्ये 1000 स्थानी आहे 3, दुसऱ्या संख्येमध्ये 1000 स्थानी 4, 4 आणि 3 7 आणि वरील एक हातचा म्हणजे 8. 8 मणी आपण पुढे सरकूया. 1 2 3 4 5 6 7 8 तर 8 मणी आलेले आहेत. इथं आपण 8 ही अंकचिठ्ठी आपण तिथं ठेवूया आहे आणि उदाहरणामध्ये पण आपण मांडूया. 4 आणि 3 7 आणि 1 हातचा 8. संख्या तयार झालेली आहे बघा. 3201 अधिक 4889 या संख्यांची हातच्या स्वरूपातील बेरीज झालेली आहे 8090. किती आलेले आहे? 8090. एकक स्थानी 0, दशक स्थानी 9, शतक स्थानी 0 आणि हजार स्थानी म्हणजे सहस्त्रस्थानी 8. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना मोठ्या संख्यांची बेरीज सुद्धा सहजरित्या समजावून सांगता येईल आणि त्याचं दृढीकरण करून घेता येईल. धन्यवाद. बेरीज आणि वजाबाकीच्या संकल्पनेनंतर संख्या वाचनानंतर विद्यार्थ्यांना महत्त्वाचं अध्ययन स्तर अपेक्षित आहे तो म्हणजे अंकांचं संख्येतील स्थान निश्चित करणं, त्याची स्थानिक किंमत निश्चित करणं. यासाठी एक शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे. त्या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंकांचं संख्येतील स्थान आणि त्याचबरोबर त्याची स्थानिक किंमत सांगता येणं आणि त्याचबरोबर त्याची दर्शनी किंमत सांगता येणं, त्याचं विस्तारित रूप मांडता येणं आणि विस्तारित रूपाच्या मांडणीतून एकूण अंतिम संख्या तयार करणं या बाबी या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून साध्य केलेले आहेत. पाहूयात. नमस्कार बालमित्रांनो. आता आपण खेळणार आहोत अंकांची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत हा खेळ. आणि हा खेळ खेळण्यासाठी आपल्यासोबत आहेत 5 सवंगडी. गणू, मिनू, मनू, सोनू आणि दिनू. हे 5 सवंगडी तुमच्याशी खेळ खेळायला आले आहेत. आपण आता या चित्राकडे पाहिलं तर आपल्याला हे लक्षात येईल की प्रत्येक सवंगडी हा बाल सवंगडी ज्या दगडावरती उभा आहे त्या दगडाला विशिष्ट नाव देण्यात आलेलं आहे. बघा, गणू ज्या दगडावरती उभा आहे त्याला एकक हे नाव दिलेलं आहे. मिनू ज्या दगडावरती उभे आहे त्याला दशक असं नाव दिलेलं आहे. मनू ज्या दगडावरती उभा आहे त्याला शतक असं नाव दिलेलं आहे. सोनू ज्या दगडावरती उभी आहे त्याला हजार हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि दिनू ज्या दगडावरती उभा आहे त्याला 10,000 हे नाव देण्यात आलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 या अंकांच्या स्थानिक स्थान आहेत. हे अंकांचे स्थान दर्शवतात. म्हणजे त्या स्थानिक किंमत याच्याशी संबंधित आहे. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यातला फरक काय? तर स्थानिक किंमत म्हणजे आता इथं बघा, त्यांच्या हे जे बाल सवंगडी आहेत त्यांच्या पायापाशी हे स्थान दर्शवलेलं आहे. आपण एखाद्या जागेवरती उभा राहतो म्हणजे आपले पाय ज्या जागेवर असतात तिथं आपलं स्थान असतं. म्हणजे आपल्या पायांची जागा थोडक्यात असं आपण म्हणू, ती आपलं स्थान. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय? तर ती एक आपली स्वतःची आयडेंटिटी असते, स्वतःची ओळख असते. आता यांच्या गळ्यामध्ये, या सवंगड्यांच्या, या बालमित्रांच्या गळ्यामध्ये एक फाटी अडकवलेली आहे आणि तिथं आपल्याला ठराविक अंक द्यायचे आहेत त्यांना. ती त्या वैयक्तिक बालमित्राची ओळख असणार आहे आणि ती दर्शनी किंमत म्हणून आपल्याला घ्यायची आहे.
म्हणजे दर्शनी किंमत ही बदलत नसते, ती तीच राहत असते. स्थानिक किंमत मात्र त्या अंकाच्या स्थानावरून ठरत असते. म्हणजे आपल्याला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यातला फरक लक्षात आला असेल. एवढी गोष्ट लक्षात घ्या की इथं आपल्याला एकक, दशक, शतक, हजार, दशहजार ह्या अंकांचे स्थान दर्शवलेले आहेत आणि या बालसवंगड्यांच्या गळ्यामध्ये ज्या पाट्या अडकवलेल्या आहेत तिथं आपल्याला त्यांची स्थानिक किंमत दाखवायची आहे. आणि याच्यामध्ये तळाला आपण पाहिलं तर इथं बॉक्स दिलेले आहेत. त्या बॉक्समध्ये अंकचिठ्ठ्यांच्या सहाय्यानं अंक घ्यायचे आहेत. तो अंक कुठल्या स्थानावर आहे त्यावरून त्याची स्थानिक किंमत काढायची आहे. समजा आता इथं एखादा अंक घेतला आणि तो एकक या स्थानाच्या खाली आहे म्हणून त्याला 1 न गुणावं आणि त्याची स्थानिक किंमत इथं काढूया. दशक या स्थानी एखादा अंक घेतला तर तो त्याला 10 न गुणावं. दशक म्हणजे 10, दश म्हणजे 10 न गुणायचं आणि त्याची स्थानिक किंमत इथं काढावी. शतक या स्थानाची स्थानिक किंमत काढत असताना शतक म्हणजे 100, शतक म्हणजे 100, त्याला 100 न गुणून त्याची स्थानिक किंमत इथे लिहावी. हजार या स्थानावर इथं अंक घेतला तर 1000 त्याला 1000 या संख्येनं गुणून त्याची स्थानिक किंमत इथं लिहावी. आणि 10,000 या स्थानी इथं अंक घेतला तर त्याला 10,000 म्हणजे 10,000 यानं गुणून 10,000 न गुणून त्याची स्थानिक किंमत इथं लिहायची आहे. आणि यांची ही झाली विस्तारित मांडणी. ही एकूण काय झाली? विस्तारित मांडणी. संख्यांच्या स्थानिक किमतीनुसार त्यांच्या बेरजेच्या स्वरूपात मांडलेली विभागणी म्हणजेच विस्तारित मांडणी. आणि यांना एकत्रितपणे केल्यानंतर आपल्याला जी संख्या मिळेल ती या जे आपलं टार्गेट आहे, ध्येय, हे काय आहे आपलं अंतिम ध्येय म्हणजे अंतिम संख्या. हा जो खांब इथं लावलेला आहे आणि ती पाटी लावलेली आहे तिथं आपल्याला ही अंतिम संख्या मिळेल ती इथं लिहायची आहे. दर्शनी किंमत तीच राहणार आहे, ती बदलणार नाही. स्थानिक किंमत मात्र अंकांच्या स्थानावरून बदलत राहणार आहे. ठीक आहे, खेळूया खेळ. आता आपल्याकडे एक पाकिट आहे. दर्शनी किंमत दर्शवण्यासाठी यात काही अंकचिठ्ठ्या आहेत, ते आपण बाहेर काढूया. या अंकचिठ्ठ्या आहेत. आता यातील काही अंक मी इथं दर्शनी किंमतीसाठी जी जागा सोडलेली आहे, ज्या पाट्या आहेत तिथं आपण लावून घेणार आहोत. इथे दिलाय 8 हा अंक घेतलाय, तो 0 घेतलाय, इथं 6 हा अंक घेतलाय, 7 आणि इथं 5. आता ही संख्या आपण सर्वप्रथम वाचून घेऊया. 57,608 ही संख्या झालेली आहे. काय आहे? 57,608. एकक स्थानी गणू उभा आहे, त्याच्या गळ्यामध्ये जी पाटी आहे तिथं 8 अंक आहे. दशक स्थानी मिनू उभे आहे, त्याच्या गळ्यामध्ये जी पाटी आहे तिथे 0 अंक दिलेला आहे. मनू शतक स्थानी उभा आहे, त्याच्या गळ्यामध्ये पाटी दिलेली आहे, त्याच्यावर 6 अंक लिहिलेला आहे. सोनू 1000 या स्थानी उभे आहे, त्याच्या गळ्यामध्ये पाटी दिलेली आहे आणि त्याच्यावरती 7 अंक लिहिलेला आहे. आणि दिनू आपला 10,000 या स्थानी उभा आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये जी पाटी आहे तिथं 5 अंक दिले आहे. म्हणजे ही जी संख्या वाचन जर घ्यायचं झालं तर 57,608 अशी संख्या झाली. आणि दर्शनी किंमत इथे हिरव्या अक्षरामध्ये लिहिलेली आहे आणि म्हणून अंक सुद्धा हिरव्या अक्षरानं दर्शवलेले आहेत. आता पहा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की दर्शनी किंमत बदलत नाही, ती तीच राहते, ती त्यांची आयडेंटिटी असते. लक्षात ठेवा. आता ह्यांची आयडेंटिटी गणू एकक स्थानच्या ठिकाणी गणूच्या गळ्यात जी पाटी आहे त्याच्यावर 8 अंक आहे. दर्शनी किंमत 8 म्हणजे 57,608 या संख्येमध्ये 8 ची दर्शनी किंमत 8च, 0 ची दर्शनी किंमत 0च, 6 ची दर्शनी किंमत 6च, 7 ची दर्शनी किंमत 7 आणि 5 ची दर्शनी किंमत 5च. म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे थोडक्यात तीच संख्या. दर्शनी किंमत म्हणजे काय? थोडक्यात तीच संख्या. लक्षात आलं का? दर्शनी किंमत. ओके. आता आपण स्थानिक किंमत पाहू. यातील पाकिटातील आपण अंकचिठ्ठी आपण बाहेर काढूया. आता यांच्या सहाय्याने आपण इथं खेळ खेळायचा. तर एकक स्थानी आपण घेतलं 7, दशक स्थानी 8, शतक स्थानी 5, हजार स्थानी म्हणजे सहस्त्र स्थानी 6 आणि 10,000 स्थानी आपण 9 अंक घेतलेला आहे. आता आपण काय करायचं आहे तर त्याच्या स्थानावरून एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 हे अंकांचे स्थान आहे संख्येतील. त्या स्थानावरून त्याची स्थानिक किंमत इथं या चौकटीमध्ये लिहिणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे एकक अंकाचं स्थान दर्शवण्यासाठी त्याला 1 न गुणायचं, दशक अंकाचं स्थान दर्शवण्यासाठी त्याला 10 न गुणायचं, शतक अंकाचं स्थान दर्शवण्यासाठी त्याला 100 न गुणायचं, हजार स्थानावरील अंकाचं स्थान दर्शवण्यासाठी त्याला 1000 या संख्येनं गुणायचं आणि 10,000 संख्येवरील जो अंक आहे त्याचं स्थान निश्चित करण्यासाठी त्याला 10,000 या संख्येनं गुणायचं आहे. आणि या चौकटीमध्ये इथं ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत तिथं आपण त्या अंकांची, या विशिष्ट अंकांची स्थानिक किंमत लिहायची आहे. आता बघा, एकक स्थानी 7 अंक आहे, त्याला 1 न गुणल्यानंतर आलं 7 × 7, उत्तर आलं, त्याची स्थानिक किंमत आली 7. त्यानंतर दशक स्थानी 8 अंक घेतलेला आहे आपण आणि त्याला 10 न गुणल्यानंतर 8 आहे 80,
अंक इथं आलेली ही संख्या आलेली आहे 80. बघा 8 आणि 0 80 म्हणजे 8 ची स्थानिक किंमत झाली 80. इथं 7 ची स्थानिक किंमत झाली 7. पुढे वळूया आपण. शतक स्थानी 5 अंक घेतलेला आहे आणि त्याला 100 शतक म्हणजे 100 न गुणून जी संख्या येते ती संख्या आहे 500. बघा म्हणजे 5 या अंकाची स्थानिक किंमत जो शतक स्थानी आहे त्याची स्थानिक किंमत झाली त्याला 100 न गुणल्यानंतर 500. वळ्या पुढे हजार स्थानी 6 अंक आहे त्याला त्याचं स्थान ठरवण्यासाठी किंवा स्थानिक किंमत ठरवण्यासाठी त्याला 1000 न गुणायचं. 1000 न 6 ला गुणल्यानंतर ती संख्या झाली 6000. इथं आपल्याला 6 अंक आहे त्यानंतर त्याच्यावर 3 शून्य म्हणजे 1000 स्थानी जो 6 अंक आहे त्याची स्थानिक किंमत आली 6000. दशहजार स्थानी 9 अंक आहे आणि त्याची स्थानिक किंमत ठरवण्यासाठी 10,000 म्हणजे 10,000 त्यांना 9 या संख्येला 10,000 न गुणल्यानंतर 90,000 ही संख्या येते. तर 9 आहे 90,000 याच्यावर किती शून्य असतील रे? 90 4 शून्य 1 2 3 आणि 4. ओके म्हणजे बघा आता इथून पाहिल्यानंतर परत एकक स्थानाकडून आपण एकक स्थानी 7 हा अंक होता त्याची स्थानिक किंमत 7. दशक स्थानी 8 हा अंक होता त्याची स्थानिक किंमत 80. शतक स्थानी 5 हा अंक होता त्याची स्थानिक किंमत 500. हजार स्थानी 6 अंक होता त्याची स्थानिक किंमत 6000. दशहजार स्थानी 9 हा अंक होता त्याची स्थानिक किंमत आली 90,000. आता ही जी स्थानिक किंमत आहे ती बेरजेच्या स्वरूपात मांडली की त्याला विस्तारित मांडणी असं आपण म्हणतो. काय म्हणतो? विस्तारित मांडणी म्हणजेच एक्सपांडेड फॉर्म. इंग्रजीमध्ये त्याला एक्सपांडेड फॉर्म असं संबोधण्यात येतं. आता ही विस्तारित मांडणी जी आहे ती एकत्र केल्यानंतर ती जी संख्या होईल ती संख्या आपल्याला या चौकटीमध्ये मांडायची आहे. ती आपली फायनल संख्या असेल. आता पहा 90,000 अधिक 6,000 यांची बेरीज केल्यानंतर होतं 96,000. त्यानंतर 580 अधिक 7 87. बघा 90,000 अधिक 6 96,000 त्यानंतर 500 आणि 80 अधिक 7 87 म्हणजे संख्या तयार झाली 96,587 ही संख्या झाली. ती संख्या आपण या चौकटीमध्ये आपण मांडूया. 96,587 9 6 5 8 आणि 7 ही संख्या तयार झाली काय? 96,587. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं अंकाच्या स्थानावरून त्याची स्थानिक किंमत ठरवणं, ती विस्तारित स्वरूपात मांडणं आणि विस्तारित स्वरूपातून अंतिम संख्या तयार करणं हे या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून गणू, मीनू, मनू, सोनू आणि दिनू या 5 बालमित्रांनी आपल्याला शिकवलेला आहे. त्यांच्यासोबत आपला हा खेळ आपण खेळलेला आहे. चला तर या खेळ शिकवल्याबद्दल आपण त्यांना टाटा करूया. ओके, टाटा, सी यू, थँक्यू. यानंतर आपण एक नजर टाकूया गणित समजण्याच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत. त्याचबरोबर गणन प्रक्रियेसाठी वर्ग स्तरावरील साहित्याचा कसा वापर करता येईल मोजमापासाठी आणि गणिताची व्यवहार्यता किती उपयुक्तता आहे, त्याची उपयुक्तता किती आहे हे तपासून पाहण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी आहेत. त्याचा आपण आता अभ्यास करू. आता आपण पाहूया गणित समजण्याच्या पायऱ्या. याच्यामध्ये सर्वप्रथम आहे निरीक्षण. विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता विकसित होणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याला आजूबाजूच्या घटना, परिसरातील नोंदींचं निरीक्षण करणं आवश्यक आहे. त्यानंतर कमी जास्त, लहान मोठा, उंच ठेंगू, जाड बारीक, लांब जवळ ही संकल्पना त्याला कळणं अपेक्षित आहे. याच्यानंतर अंकज्ञान आणि संख्याज्ञान त्याला यायला हवं. त्यानंतर गणन आणि मोजमाप ही संकल्पना त्याची दृढ व्हायला हवी. यानंतर पुढचा भाग आहे तो संख्यावाचन आणि संख्या लेखनाचा. त्यानंतर वाढत जाणे म्हणजेच बेरीज आणि कमी होत जाणे म्हणजेच वजाबाकी ही संकल्पना त्याला कळायला हवी. हातच्याची बेरीज, हातच्याची वजाबाकी कशा पद्धतीने केली जाते याचं दृढीकरण नंतर होणं गरजेचं आहे. अंकाचं संख्येतील स्थान ठरवता येणं, संख्येतील अंकांची स्थानिक किंमत ठरवता येणं, संख्येचं विस्तारित रूप मांडता येणं त्याला जमायला हवं. संख्येतील अंकांची दर्शनी किंमत काय ही त्याला कळायला हवं. त्यानंतर बेरीज, वजाबाकी संकल्पनेचं व्यावहारिक उपयोजन त्याला करता यायला हवं. गणन आणि मोजमाप संकल्पनेसाठी वर्गस्तरावर कोणत्या बाबी आवश्यक असतात ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये मणी, चेंडू, फुले, खडू
लाकडी ठोकळे, कंपास पेटीतील साहित्य हे त्याला मोजण्यास सांगावं. विषयनिहाय पुस्तकांची संख्या, वयांची संख्या मोजण्यास सांगावं. पुस्तकातील धड्यांची संख्या, चित्रांची संख्या, आकृत्यांची संख्या, त्याचबरोबर पानावरील शब्दसंख्या, वाक्यसंख्या त्याला मोजण्यास सांगावं. वहीच्या पानावरील ओळींची संख्या त्याला मोजण्यास सांगावं. खिडकीचे गज, वर्गातील बाकड्यांची संख्या, वर्गातील फरशीची संख्या, वर्गातील बीम खांबांची संख्या त्याला मोजण्यास सांगावं. वर्गातील मुलांची संख्या, एकूण विद्यार्थ्यांच्या पायांची बोटांची संख्या त्याला मोजता यावी. बॉक्सच्या काठांची, शिरोबिंदूंची, बाजूंची संख्या त्याला मोजण्यास सांगावं. अशा पद्धतीनं विद्यार्थ्याचं गणन आणि मोजमाप दृढीकरण करावं. गणिताची व्यवहार्यता कशी ठरवली जाते तर विद्यार्थी दुकानातील वस्तू खरेदी करत असताना, बँक खात्यावरील जमा खर्चीची रक्कम पाहत असताना, बिलावरील मजकुराचा अभ्यास करत असताना त्याचं गणन आणि मोजमाप कौशल्य विकसित होत असतं. जागेच्या लांबी रुंदीचं मोजमाप त्याला करता यायला हवं. दैनंदिन तापमानाची नोंद त्याला घेता यायला हवी. दैनंदिन सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेची नोंद त्याला घेता यायला हवी. त्यानं चालून गेलेल्या पावलाची नोंद त्यानं ठेवणं गरजेचं आहे. गावागावातील अंतराची नोंद त्याला घेता यायला हवी. स्वतःच्या शरीराच्या वजनाची नोंद त्याला घेता यायला हवी. वाहन क्रमांक, घर क्रमांक यांचं वाचन त्याला जमायला हवं. शेतीचं उत्पादन जे आहे त्या उत्पादनाचं मोजमाप त्याला ठरवता येणं अपेक्षित आहे. बांधावरील झाडांची संख्या मोजायला त्याला यायला हवी. त्यानं पिगी बँकेतील नाण्यांची संख्या मोजावी. पाहिलं बालमित्रांनो, विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञान तपासणीपासून त्याची गणन करण्याची क्षमता, त्याचं मोजमाप करण्याची क्षमता यापासून आपण बेरीज वजाबाकी या संकल्पनेद्वारे संख्या वाचन, मोठमोठ्या संख्यांचं वाचन, संख्यांतील अंकांचं स्थानिक किंमत, त्याची दर्शनी किंमत, संख्यांचं विस्तारित रूप आणि अंतिम संख्या तयार करणे अशा या गणितीय संकल्पनांचा या व्हिडिओ निर्मितीच्या माध्यमातून अभ्यास केलेला आहे. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल. धन्यवाद.